नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर पावसाळा सुरू आहे, पालेभाज्या वगैरे भरपूर भेटतात, स्वस्त भेटतात. तर आज आपण बनवणार आहे पावट्याची आमटी. तर तेही झटपट कशी बनवायची, कुकरमध्ये कशी बनवायची हे आज मी दाखवणार आहे. तर इथे मी पावटे सोलून घेतले, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर फोडणी देण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य म्हणजे टोमॅटो एक मी घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्त्याची पानं आणि थोडासा लसूणसुद्धा मी घेतलेला आहे. अतिशय सोप्या पद्धतीनं आणि अतिशय चविष्ट असं हे पावट्याचं कालवण कसं बनवायचं तेही कुकरच्या एका शिटीमध्ये ते मी आज दाखवणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला हा पावटा भाजून घ्यायचा आहे. तर पावटा भाजण्यासाठी मी कढई घेतलेली आहे. तर त्या कढईमध्ये मी हा पावटा भाजून घेणार आहे. थोडासा भाजून घ्यायचा म्हणजे याचं कालवण जे आहे, आमटी जी आहे ती अगदी छान अशी होते. तर मला पावट्याची आमटी खूप आवडते. तर मी अगदी अशी साध्या पद्धतीने आणि झटपट अशी तयार करते कुकरमध्ये. तर हलकासा हा पावटा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, खूप जास्त नाही भाजायचा. थोडंसं डाग पडेपर्यंत हा पावटा मी भाजून घेणार आहे. तर हे बघा, हलकाशा असे डाग या पावट्यावरती पडलेले आहेत. तर पावटा मी अशा पद्धतीनं भाजून घेतलेला आहे. चला तर मग पटकन आपल्याला हे फोडणीला द्यायचं आहे. तर मी कढई बाजूला ठेवून घेते. तर मी कुकरमध्ये बनवणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला कुकर गरम करून घ्यायचा आहे. मी कुकरमध्ये तेल टाकून घेते. अगदी एका शिट्टीमध्ये छान असा हा पावटा शिजतो, खूप जास्त वेळ लागत नाही. आपल्याकडे जर कमी वेळ असेल तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही कुकरमध्ये वगैरे हे कालवण बनवू शकता. तर मी तेल टाकून घेतलेलं आहे कुकरमध्ये. तर तेल गरम झालेलं आहे. सुरुवातीला मी तेलामध्ये टाकून घेणार आहे मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे, म्हणजे कोणत्याही कालवणाला छान अशी फोडणी बसते. आता मी टाकते थोडंसं जिरं व्यवस्थित फुललं की मग मी याच्यामध्ये टाकणार आहे ठेचून घेतलेला लसूण. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही याच्यामध्ये कांदा सुद्धा टाकू शकता, पण मी नाही टाकलेला. मला फक्त लसूण टाकलेल्या पावट्याची आमटी आवडते. तर हलकासा लसूण आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता मी टाकते कढीपत्त्याची पानं, टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे, टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत. तर मी टोमॅटो व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं खोबऱ्याचं कूट. तर ते मी भाज्यांसाठी बनवून ठेवते. सुकं खोबरं आहे, त्याचं कूट बनवून ठेवलेलं आहे. तर थोडंसं कूट मी याच्यामध्ये टाकणार आहे. हे सुद्धा आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. आता मी गॅस बारीक करून घेते, कारण की आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत. ते करू नये यासाठी गॅस बारीक करायचा. तर आपले घरगुती लाल तिखट आहे ते मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी लाल तिखट टाकून घेतलं. आता मी टाकणार आहे हळद. तर हे व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. आता मी टाकणार आहे पावटा जो आपण भाजून घेतलेला आहे. तर पावटा सुद्धा 1-2 मिनिटं आपल्याला या मसाल्यांच्या सोबत भाजून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर मी शिजताना टाकते आणि थोडीशी कोथिंबीर आपल्याला हे कालवण तयार झाल्यानंतर टाकायचं आहे. तर हे बघा, कोथिंबीर वगैरे टाकून सुद्धा मी छान असं हे मिक्स करून घेतलं. आता मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे पाणी.
पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता तुम्ही, तुम्हाला कितपत पातळ आमटी हवी आहे त्यानुसार. तर कुकरमध्ये शिजवत असल्यामुळं याला खूप जास्त पाणी लागत नाही. अगदी एका ग्लासामध्ये सुद्धा 2-3 लोकांसाठी पुरेशी भाजी होते. आता आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ. शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे मी. हे सगळं परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता मी झाकण लावून घेणार आहे आणि फक्त एक शिट्टी करून घेणार आहे. तर एका शिट्टीमध्ये हा पावटा छान असा शिजतो. तर झाकण लावून घेतलेलं आहे आणि आता आपण याला एक शिट्टी करून घेऊया. हे बघा तयार आहे. कुकरच्या एका शिट्टीमध्ये अगदी छान असं तयार केलेलं पावट्याचं कालवण. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे कालवण एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील आणि अगदी साध्या सोप्या माझ्या रेसिपी तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील.